महाराष्ट्र। केज मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार लहू महादेव बनसोडे हे आज आपल्या समोर आहेत आणि केज विधानसभा निवडणूक ते जोरदारपणे लढवत आहेत, जोरदारपणे तयारी करत आहेत आणि या तयारीमध्ये त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत की आम्ही या निवडणुकीत विजयी होणारच आहोत। तर आम्हाला तुम्हाला विचारायचे आहे की कुठल्या मुद्द्यावर आपल्याला वाटतंय की तुम्ही ही निवडणूक लढवणार आहात? कसं आहे सरजी, भारत स्वतंत्र झाल्यापासून हा केज मराठी मतदारसंघ आहे, हा राखीवच राहिला आहे। कुठलाच प्रश्न नाही हो, कुठलाच प्रश्न सुटलेला नाही। फक्त आव्हान की आम्ही प्रश्न छाती ठोकपण सांगितले, आम्ही प्रश्न सोडलेत, आम्ही मतदारसंघाचा विकास केला। कुठे विकास नाव म्हणजे विकास त्यांच्या फक्त तोंडामध्ये, विकास कुठलाच झाला नाही। त्याच्यामुळे माझ्याकडे एवढे प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी भेटी घेतलात ना की एवढे प्रश्न, आता उदर साधं तुम्हाला सांगतो, भोगट जमीन आहेत, अंबाजोगाईचा प्रश्न आहे, साठेनगर असेल, समतानगर, आंबेडकर नगर असेल, म्हणजे पूर्ण अंबाजोगाई म्हणजे जागा साधं भूगोल जागा आहे, त्यांना जागा नाही तो, आणि हे घरकुलपासून वंचित राहिले। तर एक साधं उदाहरण, पुन्हा पाण्याचा प्रश्न तसाच आहे। पुन्हा तुम्हाला सांगतो हे आमचं मांजरात शेतकऱ्याचे प्रश्न, शेतकऱ्याला साधा तुम्हाला सांगतो, शेतकऱ्याला साधा त्याला पीक विमा भेटला नाही, पीक कर्ज नाही, पीक विमा नाही, आणि ती हेळसांड व्हायला लागली, शेतीमालाला भाव नाही। काय शेतीमाला भाव आहे? एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये हा मतदारसंघ अडकला आहे। तसे मांजरा धरण बघा, आज कधी 72, 13, 73 तर मांजरा धरण, आणखी शेतकऱ्याला त्यांच्या जी जमिनी भरमसाठ जमिनी पाण्यात गेल्यात हो, त्यामुळे त्यांना मोबदला भरपूर दिला नाही। ते मोबदला मला मिळवून द्यायचा आहे ह्या मुद्द्यावर। तसेच त्यांना ते आरक्षण असं 7% आरक्षण त्यांच्या पाल्यांना, त्यांना ते आरक्षण नोकरी मिळवून द्यायची आहे। अवशोषित बेकार मला इथं MIDC आणायची, मला इथं ह्या केज मराठी मतदारसंघामध्ये मला MIDC आणायची। बघू बरं कसं काय येत नाही ते, विलासराव जमलं, याचे ह्यांना जमलं, आणि मी माझ्या राखीव मतदारसंघामध्ये का जमणार नाही? आणि ह्यांचं कसं, ह्यांना काय प्रचारसाठी झालं ते संगीता निमित्त मंडळ, काय ती निमित्त मंडळ काय ती नाही की ठोक छाटी की आमची लाडकी बहीण काय तिचं योगदान? एकनाथ शिंदे साहेबांनी समजा 1,500 रुपये, 1,500 पुरतंय का माझ्या माया बहिणीला? सांगा बरं, तर ही मी 8,000 रुपये करणार। हे अशी मुद्दे बरेच किचकट आहेत, ह्यांना फक्त जेवढं दिलं तेवढं दिसतंय, पण बाकी त्यांचे बॅकग्राऊंड बघा, पाठीमाग काय दिसत नाही। त्याच्यामुळे हे ते 8,000 रुपये करणार। आता माझ्या मराठा बांधवाचा बऱ्याच दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे, त्याबद्दल काय सांगा? मराठा आरक्षणाचा मुद्दा हा त्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न, आत्मीयतेचा प्रश्न आहे। मला म्हणजे मी स्वतः डोळ्यानं म्हणजे स्वतः मी ह्याच्यामध्ये माझे मित्र, माझे बांधव आहेत माझे, आणि याच्यामध्ये मला जवळून मला त्यांचे प्रश्न मला दिसतात। अक्षय माझ्या डोळ्याला पाणी येतं यांच्या प्रश्नाकडं। म्हणजे शिक्षणापासून म्हणजे कोस दूर राहिलेले आहेत, त्या आरक्षणामध्ये नोकऱ्या म्हणजे अक्षरशः नोकऱ्यामध्ये तर तुम्हाला बाहेर इंटरव्ह्यू झाला तर बाहेर रडत जातात हो, त्यांना म्हणजे अशी परिस्थिती झाली। आता बघा, मराठा आरक्षणासाठी लोक आत्महत्या केले तरी हे सरकारला काही त्याची जाणीव झाली नाही। जर समजा मला सगळ्याचा जर आशीर्वाद भेटला, जर विधानसभेत पाठलं, तर त्या ठिकाणी विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये किंवा तिथं असं बसून करून घेणार आहे। म्हणजे बसून करून घ्या, कसं माझं तत्व कसं कसं नाही झालंच पाहिजे, कसं का होत नाही मला ते बघायचे आहे। त्यासाठी माझ्या आया बहिणीनं, माझ्या भावाने तुमचा मुलगा भाऊ म्हणून मला सुनेस पाठवा, हे पहिला प्रश्न हे नेटन मानून करून घेणार आहे। आपण सांगितलं की मराठा आरक्षणावरती आपण काम करणार आहोत, मराठा आरक्षण तिथं बसून करून घेणार आहोत। मात्र त्याचबरोबर आपण पुन्हा दुसरा एक मुद्दा मांडलेला आहे की लाडक्या बहिणीला 1,500 रुपये दिले जात आहेत, परंतु ते 1,500 तिला पुरत नाहीत, त्यामुळे ते तुम्ही 8,000 रुपये मानधन करणार, 8,000 रुपये लाडक्या बहिणीला महिना चालू करणार। तर आता समाजामध्ये काय झालंय की लाडक्या बहिणीचा लाड चालू आहे, मात्र लाडक्या दाजीचं काय, दाजीला काय योजना देणार का नाही असं लोक विचारत आहेत। तर लाडक्या दाजीसाठी तुमच्याकडे काय आहे का नियोजन? काय तर लाडकी बहीण ही तिला तर 1,500 रुपये आहे, आता तिथं म्हणजे पुरत नाही, तुटपुंज आहे, ते पुरत नाही का, 1,500 काय होणार आहे? तर तुम्हाला सांगतो ते 8,000 रुपये करणार आहे। आणि लाडका दाजी आहे, लाडका दाजी सुद्धा मी म्हणजे सुरुवातीला 3,000 रुपये महिना करणार आहे त्यांच्यासाठी। लाडक्या दाजीच्या शेतमालाला भाव नाही असंही ओरडलं जाते, ते तर महत्वाचा मुद्दा आहे। कारण जर समजा आता शेतमाल, आता व्यापारी काय करतात, व्यापारी लोक अगोदर म्हणजे कमी ह्याच्यामध्ये, कारण मजबुरी असते, शेतकरी त्याची मजबुरी होती, त्यांना विकल्याशिवाय पर्याय नाही, कोणा देणेगिरी असेल, पीक भरणे असेल, तर त्यांच्यासाठी प्रभावीपणे त्यांना म्हणजे हे करून अधिकारी प्रशासन अधिकारी यांना हे करून त्यांना ते जास्तीत जास्त म्हणजे शेतीमालाचा भाव देण्याचा प्रयत्नच करणार, म्हणजे मिळवून देणार आहे, प्रयत्न नाही मिळवून देणार आहे।
आवाज महाराष्ट्र